हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळेजण अगदी मजेत असाल. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज आहे शनिवार आणि आम्ही आलो आहोत ओकायामा फ्रेंडशिप गार्डन, सिंहगड रोड येथे. तर इथे बघा पार्किंगची सोय केलेली आहे. तर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर यांना 1 हवर्सचे 10 रुपये असतात तिकीट. तर त्यानंतर याचं टायमिंग आहे सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 7:30पर्यंत. आणि तिकिटाचा दर आहे 5 रुपये सगळ्यांसाठी. तर हे पहा, हे आहे ते गार्डन, ओकायामा फ्रेंडशिप गार्डन म्हणजेच पु ल देशपांडे गार्डन. हे दोन्ही नावांनी ह्या उद्यानाला ओळखलं जातं. तर बघा सुरुवातीला एंट्री केल्याच असे समोर उंच उंच झाडं आणि पूर्ण सगळीकडे असं गार्डन दिसतात. आणि हे आहे झरे एकदम शांत असे वाहत आहेत बघा. आपल्या ह्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी शांतता मिळवण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या ठिकाणी यायलाच हवं. तर आम्ही तर येणार होतो, पण आहोंचा खरं तर मीटिंग असल्यामुळं त्याला बराच वेळ लागणार होता. त्यामुळे मग आम्ही सुरुवातीला इथे आलो आणि मग मिस्टर पुढे काम करणार होते. तर हे मधोमध कारंजा आहे गार्डनच्या आणि त्याच्यामध्ये बघा असं इंद्रधनुष्यासारखे सप्तरंग दिसतात आहेत पाण्यामध्ये. पहा, तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही. तर हे पूर्ण तुम्ही जेवढं गार्डन फिरताल ना, तर तेवढ्या सगळ्या ठिकाणाहून हे तळं तुम्हाला दिसणार आणि हे कारंजसुद्धा तुम्हाला दिसणार. तर हे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन हे या उद्यानशैली ही जपानी उद्यानशैलीवर आधारित तयार केले आहे. तर जपानी उद्याने ही त्यांच्या अभिरुचीपूर्व नैसर्गिकता आणि त्यांची मोहकता याबद्दल प्रख्यात आहे. तर हे उद्यान जपानमधील ओकायामा शहरातील कोरानक्वेन येथे विकसित आहे. तसेच पुणे ओकायामा मैत्री उद्यान हे 10 एकरांवर उभे राहिलेले आहे. हे उद्यान एवढं मोठं आहे ना की म्हणजे कधी आपलं चालून एवढं संत नाही, आपल्याला कळत नाही, एवढं निसर्ग सौंदर्य इथे आपल्याला दिसतं. तर हे ह्या कारंजाचे पूर्ण थेंब आहे ना असे अंगावर येत होते. अगदी अंगावरती आलं ना एकदम थंड वाटत होतं, रिफ्रेश वाटत होतं. तर म्हणजे इथून आहे ना आपलं मन होतच नाही बाहेर जावं लवकर म्हणून. आणि हे समोर जे दिसतंय ना हे पक्ष्यांसाठी घर बांधलेलं आहे. तर असंच हे पूर्ण हा जे तुम्हाला दिसतो आहे ना हे पूर्ण तळं आहे पूर्ण. आणि याच्यामध्ये मासेसुद्धा आहेत. तर पूर्ण गार्डन तुम्हाला थोडंसं मी दाखवते आहे. तसंच हे उद्यान जपानी उद्यानांची संस्कृती आणि संकल्पना यांच्यावर प्रेरित होऊन तयार केलेले उद्यान आहे. हे उद्यान जपान व ओकायामा या 2 महानगरांच्या परस्परांशी स्नेहबंध जोडणारे सेतुबंधन आहे. तर तुम्ही पाहू शकताच की वेगवेगळ्या ठिकाणी असे तळी आणि त्याच्यानंतर बसते जिथं कुठं असं कारंजा वगैरे किंवा बघण्यासारखं काही गोष्ट असेल ना तर त्याच्या समोर असे बाग ठेवलेले आहेत त्यांनी. आणि ही जी झाडं आहेत ना या झाडांचं जे ठेवण आहे, कटिंग आहे ना, हे सगळं जपानी उद्यानाच्या प्रेरणेने तयार केलेलं आहे. तर तुम्ही बघतच असाल ह्याची कटिंग एक विशिष्ट प्रकारे केलेली आहे. अगदी मनाला शांती देणारं असं हे उद्यान आहे. आणि या झाडांना किंवा फुलांना किंवा हे जे काही लॉन आपल्याला आजूबाजूला दिसतं आहे ना या कशालाही तुम्हाला हात लावता येत नाही. म्हणजे हात लावू शकता पण तोडू शकत नाही. आणि लॉनवरती जाण्याची तुम्हाला परवानगी नाही आहे. त्यामुळेच ते एवढं मेंटेन राहिलेलं आहे ना. खरंच
खूपच छान प्रकारे त्यांनी देखभाल केलेली आहे या गार्डनची. खूप सुंदर असं दृश्य प्रत्येक ठिकाणावरून तुम्हाला दिसेलच. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा, आता आम्ही पूर्ण बाग फिरतो आहे, तर प्रत्येक ठिकाणाहून हे गोल फिरताना आहे ना तुम्हाला हे कारंजं दिसणारच. कुठूनही जा, कोणत्याही प्रकारे तुम्ही म्हणजे मध्यभागी केलेलं आहे ना हे कारंजं, तुम्हाला सगळ्या बाजूनी फिरत असताना तुम्हाला हे दिसणार कारंजं. आणि हा झरा सुद्धा वळणं घेत प्रत्येक ठिकाणी आपण जिकडून जाणार ना त्या ठिकाणी तुम्हाला हे झरा वाहताना दिसणार. अगदी शांतपणे तो वाहत आहे. तर वर्षभरात होणाऱ्या ऋतुकालांचे जे बदलते सौंदर्य आहे ना ते दर्शकांना इथे पाहावयास मिळतं. तर अशा पद्धतीने या उद्यानाची रचना केलेली आहे. तर इथे बघा हे कावळे ना असे येत होते, पाण्यामध्ये डुबकी मारत होते आणि पुन्हा उडून जात होते, पुन्हा यायचे, पुन्हा डुबकी मारायचे. हे आम्ही बराच वेळ पाहत होतो हे दृश्य आणि खूप छान वाटत होतं. त्यांचा आनंद इतका होता ना पाण्यामध्ये डुबकी मारताना की सगळे म्हणजे बरीच लोक थांबली होती तिथं ते पाहण्यासाठी. आता हे जे उद्यान आहे ना हे कृत्रिम टेकड्या, तळी, हिरवळ, वळणदार झरे जसं आपण आत्ता पाहिलं तर यामुळे आपल्या निसर्गाच्या सानिध्यात जातो आपण. आणि या ठिकाणी मी ज्या दाखवला आहे ना हे दुनियादारीचं शूटिंग इथं झालेलं आहे. तर हा जो ॲरो मी दाखवला तिथं सई तामणकर आणि स्वप्नील जोशीचा तो सीन झालेला आहे. तर तसंच पुढं गेल्यानंतर हे बसायला असे टेंटसारखे केलेले आहेत बघा, बाग ठेवलेले आहेत आणि आरामात आपण बसू शकतो. आणि जसं की मी सांगितलं आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो त्याच्यामुळे तर आपलं मन अगदी उल्हासित होतं याच्यामुळे. हे पाहता हे सुद्धा धबधबा आहे आणि तुम्हाला ह्याचा नॅचरल आवाज येत असेल बघा, एकदम नॅचरल वाटत होतं ते धबधब्याच्या आवाजाने, खरंच मन उल्हासित होत होतं. आता ह्या धबधब्याच्या समोर देखील अशी बसायला जागा होती. तर पहा आपण येथे अगदी आलो ना तर अगदी हे पाहण्यामध्ये रम्मान होऊन जातो, आपल्याला कळतही नाही आपण किती वेळ इथे आहोत. आता हे पाहे हवासुद्धा किती होती तिथं, भरपूर झाडं जोरात हालत होती, भरपूर हवा होती. जिकडे पाहिल ना तिकडे अशी हिरवळ आणि झाडं होती, कुठल्याही ठिकाणी पहा. आता इथे असं पाय ठेवून तुम्हाला बसता येत होतं असं पण ठिकाण तिथे होतं, पाण्यामध्ये पाय सोडून. आणि इथूनच पुढे असं उंचावरती एक टेंट सारखं आहे, तिथे आपण वरती जाऊन असा पूर्ण बाग पाहू शकतो, पूर्ण गार्डन वरती आपण नजर फिरवू शकतो. तर हे पाहे असं मध्ये ते कारंजं दिसतं आणि मग त्याच्यानंतर पूर्ण जर आपण नजर फिरवली ना तर सगळं गार्डन आपल्याला लक्षात येईलच कसं आहे ते.
आता तिथे समोर जे दिसतं ना, तिथे ते पाणी सोडून बसण्याचं ठिकाण होतं. पहा, आता इथून आपण खाली उतरत आहोत आणि त्यानंतर मग पुढे आता जाणार आहोत. पुढे जे असे पायवाटच केलेले आहेत सगळीकडे. तर या उद्यानाचं मूळ हेतू म्हणजे की परिपूर्ण होण्यासाठी हे प्रदीर्घ कालावधी लागणार आहे पूर्ण होण्यासाठी. तर म्हणजे की हळूहळू पक्षी येऊन घरटी करतील किंवा वेगवेगळे किडे जीवजंतू इथे जमतील आणि हे उद्यान निसर्ग सजीवांनी गजबजला असेल आणि त्यांचे जीवन फुलून जाईल अशा ह्याची स्वरूप केलेलं आहे. तर पहा, इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलंसुद्धा तुम्हाला दिसतील. तर हा धबधबा जिथे आता वाहत हे धबधबा नाही म्हणता येणार, झरा असा वाहत आलेला आहे. तर हे असं पायऱ्या टप्प्याटप्प्याने असा पुढे वाहत जाणार आहे आणि हे जिथून मी काढणार आहे ना, आता पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे पहा, हे जे मी जिथून शूट केलेलं आहे ना, जिथं उभं राहून, तर तिथे आपलं बॉडीगार्ड पिक्चर जो आहे मूवी, त्याच्यामधलं सलमान खानचं शूटिंग इथं झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवलंच की कुठे असा पूल आहे आणि त्या पुलावरती त्या करिश्मा कपूर आणि सलमान खानचा शूट झालेला आहे तिथे. तर ही त्या पुलाची दुसरी बाजू आहे आणि मी तुम्हाला खालून सुद्धा दाखवणार आहे की तो कुठला सीन इथं कसा झालेला आहे कुठल्या ठिकाणी. किती सुंदर आवाज होता ना या पक्ष्याचा. पक्षी आम्हाला दिसतच नव्हता, त्याच झाडावरती होता, पण आवाजाने आम्ही थांबलो होतो तो आवाज ऐकण्यासाठी. खरंच इथं आलं ना की माइंड एकदम रिफ्रेश होऊन जातं आणि आपण लगेच पुढच्या कामासाठी आपली अगदी जय्यत तयारी करून आपलं काम अगदी व्यवस्थित करू शकतो. खरंच असं आपण एखाद्या ठिकाणी मन शांत करण्यासाठी कधी ना कधी आपण यायला हवं असं मला वाटतं की आपण खरंच म्हणजे पुन्हा रिफ्रेश होऊन आपलं माइंड आपण हे पुढच्या कामासाठी अशा गोष्टीची आपल्याला ब्रेक हवाच असतो. आता हा समोर जो दिसतोय ना, या पुलावरती त्या बॉडीगार्ड मूवीचं शूटिंग झालेलं आहे. खरं तर हे खूप मोठं गार्डन आहे. एवढं 10 एकरमध्ये हे आहे उभारलेलं. तर मी अगदी बरेच असं वाटत होतं की हा सीन पण तुम्हाला दाखवा, इथला सीन पण दाखवा, पण हे खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि मला जेवढं वाटलं की आपल्याला दाखवता येईल, जेवढं जास्तीत जास्त चांगले मला व्ह्यूज वाटले तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे.
तर पहा, सगळीकडे तुम्ही जिकडे पाहिल ना तिकडे अगदी तुम्हाला ग्रीनच दिसेल. अगदी किती सुंदर फुलं आहेत पहा ही. मला म्हणजे हे इतकं कलर आवडला होता ना या फुलांचा, खूपच छान वाटत होती. आणि आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही इथे असताना थोडासा पाऊससुद्धा होऊन गेला होता, तर त्यामुळे अगदी रिफ्रेश वाटत होती ही फुलंसुद्धा. हा तो बॉडीगार्डचा सीन इथे शूट झालेला आहे. मी मुद्दामून फोटो तुम्हाला काढून दाखवलेला आहे, इथे ठेवलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा जर असंच आपलं माइंड रिफ्रेश करायचं असेल आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडा वेळ राहायचा असेल तर तुम्ही सुद्धा इथे येऊन पाहू शकता. ह्या गार्डनमध्ये येऊन पाहू शकता ह्या गोष्टी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळेच मला हे पुन्हा हे काम करण्याची मोटिवेशन मिळतं. हे मी तुम्हाला पुन्हा का सांगते, कारण की बरेच जण मला सपोर्ट करता आहेत, पण जे व्हिडिओ पाहत आहेत पण ते सबस्क्राईब करत नाही, त्यांच्यासाठी मी सांगते आहे. तर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.